दरवर्षी वसई विरार शहरामध्ये पाणी भरण्याचं कारण म्हणजे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेला भूमाफियांनी केलेला माती भराव। आपण जर बघितलं तर आपण आता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या एदिओनची धाब्याच्या पाठीमागच्या साईडला उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास शेकडो एकरमध्ये भूमाफियांनी मोठ्या प्रमाणामध्ये कांदळवनांची कत्तल करून या ठिकाणी माती भराव करण्यात आलेला आहे। आणि मनसेचे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्वतः या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। जर बघितलं तर या ठिकाणी मोठी भयाव परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आलेली आहे आणि अक्षरशः कांदळवनाची मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव आहेत। सर, काय सांगणार, कशा पद्धतीने या ठिकाणी माती भराव झाला आहे? मला असं वाटतं की वसई विरारमध्ये जर मागच्या 2-3 पावसाळे तुम्ही बघितलात तर जवळजवळ वसई विरारमध्ये पाणी भरतं आणि त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जर कुठे होतो तर एक्सप्रेस हायवेला होतो, जो गुजरातच्या दिशेने जातो। याचं कारण असं आहे की इथले जे मूळ स्रोत आहेत, नाळे असतील, खाडी असतील, ह्या अशा प्रकारच्या भराव करून आता बुजवण्याचं काम सुरू आहे। इथले कांदळवनं तोडण्यात येतात आणि या सगळ्याचा परिणाम पावसाळ्यात पाहायला मिळतो। आणि पावसाळ्यात हा वसई हायवे बंद होतो, आतली जी सोसायटी आहेत त्यांच्यामध्ये पाणी भरलं जातं। एक सुंदर शहर आहे वसई विरार, त्या पूर्ण शहरात पाण्याचं साम्राज्य तुम्हाला पाहायला मिळतं। हे जर रोखायचं असेल तर माझं जिल्हाधिकारी, तहसीलदार, सर्कल या सगळ्यांना विनंती आहे की ही जी काही अनधिकृतरित्या भरायचं काम सुरू आहे हे रोखलं गेलं पाहिजे, नाहीतर भविष्यात वसई विरार शहराचे वांदे होतील, त्याच्यात प्रचंड नुकसान होईल आणि याचा सर्वस्वी जो प्रेशर आहे तो प्रशासनावर येईल। सर, आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदळवनाची कत्तल करण्यात आलेली आहे आणि हा माती भराव मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आले। प्रशासन मात्र गुन्हे दाखल करत आहे, परंतु यावरती तोडगा काही निघत नाही। मी तुम्हाला सांगतो, हे गुन्हे शेतकऱ्यांवर केले जातात। हे जे काही इथले मेहता पिता ही जी लोक आहेत ही इथे येऊन या भराव करतात, इथे गोडाऊन बांधतात, विकतात आणि निघून जातात। या केसेस कोणावर चालतात तर इथल्या गरीब शेतकऱ्यांवर, आदिवासींवर या सगळ्या केसेस चालतात। मग त्यांच्यावर 150-200 कोटीचा बोजा टाकतात। ज्याच्या घरी खायचे वांदे असतात त्याच्यावर तुम्ही 150-200 कोटीचा बोजा करता आणि ज्याचे जो पैसे कमवतो तो पैसे घेऊन निघून जातो, त्याचं कुठल्याही कागदावर नाव नसतं। जर आत्ताच प्रशासन जागं झालं, खरं तर यात प्रशासनाच्या संगनमतानेच या सगळी गोष्टी होतात, नाहीतर हे शक्य नाही आहे। प्रशासनातलेच काही अधिकारी विकले जातात आणि त्यातून या सगळ्या गोष्टी घडत असतात। पण वसई विरारचा तुम्ही फाउंटनपासून ते वसईच्या त्या टोल नाक्यापर्यंत जर पाहाल तर आता मोठ्या प्रमाणात भराईचं काम चालू आहे। इथले जिल्हाधिकारी असतील, इथले प्रशासन असेल, यांनी डोळे बंद करून बसलेले आहेत। या सगळ्याचा उद्या नुकसान हा वसई विरार शहराला येणार आहे, कारण शहराचं पाणी जर बाहेरच नाही पडलं तर चालणार कसं ना। सो या सगळ्या गोष्टींकडे पाहता मी एक गोष्ट सांगतो, जर हे थांबलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं करेल। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आता आक्रमक भूमिकेमध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये माती भराव करण्यात आलेला आहे आणि ही माती भराव भूमाफियांनी प्रशासनाला हाताशी धरूनच केले असल्याचा आरोप देखील यावेळेस मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेला आहे। त्यामुळे आता यावरती काय कारवाई होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, वसई।